लोकसभेच्या आधी आम्ही मागच्या 10 वर्षात मोदी सरकारने या देशाकरता काय योगदान दिलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची पत कुठपर्यंत पोहोचली आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला आहे हा आम्ही मांडला। आमचा जाहीरनामा मॅनिफेस्टो मोदी सरकारचा मांडला, 30 सरकारचा। पण जनतेला विकसित भारताच्या संकल्पाकडे किंवा नॅशनल निवडणुकीकडे या ठिकाणी ज्या पद्धतीचं मतदान झालं ते विकसित भारत राष्ट्रावर कमी झालं आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने जनतेला कन्फ्यूज केलं, म्हणजे विरोधकांनी सांगितलं मोदीजी संविधान बदलणार आहे, विरोधकांनी सांगितलं आदिवासीचं आरक्षण काढणार आहे, विरोधकांनी सांगितलं महिलांना 850 रुपये महिना, 8,500 रुपये महिना आम्ही देणार आहोत, असे लोकल नरेटिव्ह तयार करून विकसित भारत बाजूला सोडला। आत्ता मात्र आम्ही जो मॅनिफेस्टो दिला मोदीजींनी, त्या मॅनिफेस्टोवर आमची जबाबदारी आहे, सरकार आल्यावर पक्षाची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे की जर आपण मतं घेतले आहे या मताचं काय झालं, मतं घेऊन सरकार का असं जनतेला वाटू नये। 100 दिवसांनी हिशोब दिला पाहिजे जनतेला, म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर आलो आहे। एक राहिला प्रश्न विधानसभेचा। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे, लवकरच विधानसभा निवडणुका लागतील, पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या विकासाकरता 14 कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंडा घेऊन समोर जातो आहे तो डबल इंजिन सरकारचा अजेंडा आहे। मोदी सरकार दिल्लीमध्ये 2029 पर्यंत आहे, मग 2029 पर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही स्पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे, विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे। मोदीजी त्यावर पूर्ण काम करत आहे। आमचा एकच महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा ठेवणार आहे। मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहे। महाराष्ट्रात जर सरकार आलं, केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही, हाच आमचा मुख्य अजेंडा निवडणुकीचा असणार आहे। सर्व ताज्या घडामोडीसाठी NGTV वर्ल्ड लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।